तर मनोज जरांगे जेलमध्ये टाकला तर 10 वर्ष बाहेर येणार नाही. त्याला एवढा अभय का देता तुम्ही? ह्या 5वी नापास माणसाला कुठलीच अक्कल नाही ना. मनोज जरांगे एकेकाळी बोगस दारू तयार करून विकण्याचं काम करत होता, मग त्याला अभय का देता तुम्ही? नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे. आज आपल्यासोबत आहेत ओबीसी संघर्ष योद्धा, स्वतः ओबीसींच्या हक्कासाठी लढणारे नवनाथ वाघमारे सर आहेत. समता परिषदेच्या माध्यमातूनही अनेक आंदोलनात अनेक विषयांवर त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि ओबीसी नेत्यांवरही कधी आक्षेप आला, आरोप आला तर त्याला सडेसोड उत्तर देणारे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकणारे नवनाथ वाघमारे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ओबीसी संघर्ष कसा चालू आहे आणि ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा काय आहे आणि जरांगे पाटील यांचं नातं काय तेही जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर तुमचं स्वागत आहे सत्य पे सत्ता या चॅनलला. काय सांगाल, आज तुम्ही आमच्या सोबत आहात आणि सध्याची जी स्थिती आहे ओबीसी आंदोलनाची, संघर्षाची, ती कुठं चालली? खरं तर गेल्या 2-3 वर्षापासून राज्यामध्ये मनोज जरांगेने आंदोलन सुरू केलं आंतरवाली सराटीतून. आणि खरं तर सुरुवातीला त्यांची मागणी कशी होती किंवा मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्या आंतरवालीच्या मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये राज्यातल्या ओबीसीनं, मराठा समाज असेल, जे ओबीसी सुद्धा त्या मेळाव्यामध्ये खूप लोक आले. आणि त्या मेळाव्यामध्ये ओबीसीनं खूप लोकांनी तिथं स्वतः पाणी वाटप असेल, सगळ्या गोष्टी, जेवण, नाश्ता, सगळ्या गोष्टी त्या मनोज जरांगेच्या आंदोलनाला मदत केली. परंतु ते मेळावा यशस्वी झाला आणि त्यानंतर काय म्हणजे पुन्हा ती तत्पूर्वीचे असेल ते दगडफेक असेल, याच्यातून जरांगेचं आंदोलन कुठंतरी यशस्वी झाल्यासारखं झालं. आणि यामधून शरद पवार असेल, शरद पवारांसारख्या अनेक नेत्यांनी जरांगेला सपोर्ट केला आणि स्पॉन्सरशिप केली. शरद पवार, राजेश टोपे ह्या लोकांनी पूर्ण जरांगेला ताकद दिली आणि कुठंतरी जातीवाद तिथून वाढायला सुरुवात झाला. आणि जरांगेने हळूहळू मागणी काय केलं, मग आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण आणि मला गरिबांसाठी, माझ्या गरीब लेकरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, माझ्या गोरगरीब मराठ्यांचा न्याय मिळाला पाहिजे. आता पूर्वीपासून आम्ही सुद्धा ओबीसी चळवळीत काम करत असताना गरीब मराठ्यांना आम्ही कधी विरोध केला नाही. आमचा मराठा समाजाला कधी विरोध नाही. परंतु मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय म्हटल्याच्या नंतर तर आमचा विरोध असणारच. कारण की ओबीसींना मुळात 54% ओबीसींना कुठंतरी आता 27% आरक्षण आहे. त्याच्यात बी काही तोडाफोड करून 19%च आरक्षण राहिले. आणि त्यामध्ये बी जर घुसखोरी होत असेल तर ओबीसी तर येणाऱ्या काळात आता अस्तित्व संपत चाललेलं आहे. आणि त्यातूनच ह्या महाशयाची मागणी ओबीसीतूनच पाहिजे अशी नंतर त्यांनी सुरू केली. मग त्यानंतर ओबीसींचे सुद्धा डोळे उघडायला सुरुवात झाले. आणि त्यातूनच मग आम्ही आंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे आम्ही सुद्धा उपोषणाचा एल्गार पुकारला. आणि त्यातून म्हणजे उपोषणाच्या अगोदर सुद्धा प्रत्येक तालुक्याला आमचे मोठमोठाले मोर्चे, मेळावे झाले. आम्ही राज्य सरकारला टणकावून सांगत होतो किंवा मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी मधून त्यांना आरक्षण देता येत नाही, दिलं नाही पाहिजे. परंतु राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि खरं तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्याच्या नंतर त्यांना एक गद्दारीचा ठसा लागला होता. आणि गद्दारीचा ठसा लागल्यामुळं कुठंतरी गद्दारीचा ठसा पुसवण्यासाठी त्यांनी मराठा समाज जवळ करण्याचा, म्हणजे या राजकारणातील लोकांना जात पात का असं काही नसतं. कोणी मोठं केलंय काय, कोणी लहान केलंय काय, त्यांना जातीपातीचं काय, स्वतःचा स्वार्थ कुठं फायदा होईल ह्या चष्म्यातून हे लोक बघत असतात. त्यातूनच एकनाथ शिंदेंनी त्या चष्म्यातून पाहिलं की आज आपण मराठा समाज आपल्याकडे जर जवळ आला तर आपल्याला येणाऱ्या काळात राजकारण करायला सुलभ होईल. आणि त्यामुळं ओबीसीचं वाटोळं झालं तरी चालेल. आज आपल्याकडे मुख्यमंत्री खातं आहे. मग या मुख्यमंत्री खात्याच्या मार्फत त्यांनी राज्यामध्ये वेगवेगळे मागेल ते GR काढायला सुरुवात केली. जरांगीने जे मागेल ते द्यायचं, जरांगीने जे ते मागेल द्यायचं. आणि जरांगीच्या लोकांनी कितीही समजा लोकांवर अन्याय अत्याचार केला, त्यांच्यावर केसेस दाखल होत नव्हत्या. खूप मायक्रो ओबीसींना मारहाण झाल्या. नावी समाजाची दुकानं फोडण्यात आले. सोनार समाजाची दुकानामध्ये हायदोस घालण्यात आला. ओबीसी नेत्यांचे गाड्या अडवणं असतं, अनेक दहशत माजवण्याचं काम केलं. कुठं गाव खेड्यामध्ये असे बॅनर लावण्यात आले किंवा ओबीसी नेत्यांना किंवा नेत्यांना आम्हाला आरक्षण मिळत नाही, ओबीसीतून तोपर्यंत ह्या नेत्यांना गावबंदी, राजकीय नेत्यांना गावबंदी, हे कुठंतरी दबाव निर्माण केला. आणि गावगाड्यामध्ये 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 अलुतेदार जे मायक्रो ओबीसी असतात यांना भयभीत करून त्यांना एकदम नामो हरम केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. आणि कुणाची बोलायची ताकद नसताना मग आता म्हटलं काहीतरी आपण केलं पाहिजे. यातूनच आंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्रीमध्ये आम्ही उपोषण सुरू केलं. सलग 10 दिवस उपोषण केलेलं असताना त्यावेळी मग आमचं उपोषणाला कुठंतरी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब असतील,
दुसरे पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा आंदोलनाला भेट दिली. पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, गिरीश महाजन असतील, त्यानंतर अतुल सावे साहेब असतील, असे भागवत कराड असतील, अशा अनेक नेत्यांनी तिथं आम्हाला वेळोवेळी त्या उपोषणाला भेटी देऊन विनंती करण्याचं काम केलं की उपोषण सोडलं पाहिजे. परंतु त्यावेळी ओबीसी नेत्यांच्या शब्दावर आम्ही उपोषण सोडलं की ओबीसी नेत्यांनी काय सांगितलं की आम्हाला राज्य सरकारने आता आपल्याला शब्द दिलाय, राज्य सरकारने ठरवलं की आता मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही. परंतु आज अशी परिस्थिती होत गेली की तेच नेते ओबीसींचे आज मंत्रिमंडळात आहेत, तेच नेते मंत्री आहेत, पॉवरफुल मंत्री म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय, ओबीसी नेते म्हणून त्या सर्वांकडे आम्ही बघतोय. परंतु आज एकही बोलायला तयार नाही. ओबीसींचं पूर्ण अस्तित्व संपत आलंय, ओबीसींचं पूर्ण वाटोळं झालंय. राज्यामध्ये बोगस हाताने खाडाखोड केलेल्या कुणबी नोंदीमार्फत, म्हणजे त्या नोंदीच नाहीत, परंतु एखादा मराठा असलं की मराठ्याच्या मागं कुणबी लिहायचं किंवा कू, आणि हे केलं की लगेच किंवा मराठा कू, मराठ्याच्या पुढं कू जरी केलं ती प्रशासनाला दबाव होता. महसूल विभाग असेल याच्यावर पूर्ण मंत्रालयीन दबाव असल्यामुळं आता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तर फरमान काढले होते सगळ्या अधिकाऱ्यांना, कलेक्टरांना, डेप्टी कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, यांना सगळ्यांना फरमान काढले होते किंवा मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, त्यांनी सांगितलं की दिलं पाहिजे. अशातून असे कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले ना. आज अशी परिस्थिती निर्माण झाली की ओबीसींचं खरं तर हे कुणबी प्रमाणपत्र वाटप झाल्यानं मराठ्याचं भलं नाही, कारण की गरीब मराठ्यांना फसवल्या चाललंय. गरीब मराठ्यांचं अजिबात त्याच्यामध्ये कुठतरी चांगलं होणार नाही, कारण की गरीब मराठ्यांना आरक्षण कशात पाहिजे? शिक्षण आणि नोकरीमध्ये. मग शिक्षण आणि नोकरीमध्ये त्यांना उत्तम असं आरक्षण EWS होतं, इकॉनॉमिकल विगर सेक्शनमध्ये, अतिशय, आणि SCBC सुद्धा होतं. मग हे दोन्ही आरक्षण डावलून जर त्यांना ओबीसीतच यायचा घाट काय? म्हणजे मनोज जरांगेच्या माध्यमातून ओबीसीच पाहिजे, आणि मनोज जरांगे गरीब मराठ्यांना अद्याप कळलेच नाही. मनोज जरांगेने भावनिक व्हायचं, असे बोटे करून नुसते हात जोडायचे आणि लोकांना सांगायचं किंवा मी गरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी, माझ्या गोरगरिबांच्या लेकरांसाठी काम करायचंय. तो गरिबांच्या लेकरासाठी मनोज जरांगे काम करत नाही. मग याच्यातूनच ती त्याची मागणी वाढत गेली. गोरगरीब मराठ्यांना म्हटलं ओबीसी मध्ये आरक्षण आपल्याला मिळालं म्हणजे आपलं खूप भलं होईल, आपल्याला बगर अभ्यास करता नोकऱ्या लागतील, आपल्याला मार्क जरी नाही पडले, कमी पडले तरी आपण क्लास 1 क्लास 2 होतो. ह्या अपेक्षा लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण करून देण्याच्या या जरांगीच्या आंदोलनाने केलं. मग त्यातून सगळ्या महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांना असं वाटलं आपल्या ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे जरांगीने अशा भावना समज पसरून दिला की ओबीसीला जे मिळतं ते सगळं फुकटच मिळतंय. परंतु ओबीसीवर जो गेल्या अनेक वर्षापासून अन्याय अत्याचार आजपर्यंत आहे तो कधीही कमी झाला नाही. ओबीसीना शिष्यवृत्ती म्हटलं की ओबीसी शिष्यवृत्ती 1 वर्ष सुरू 2 वर्ष बंद. ओबीसी आज महाज्योती आहे ओबीसीसाठी, मराठा समाजासाठी सारथी आहे, आणि SC ST बार्टी आहे. मग आता बार्टी सारथीला वेगळा न्याय आणि महाज्योतीला वेगळा न्याय. म्हणजे सारथीला जर 5,000 कोटी दिले तर ओबीसीला 500 कोटी सुद्धा देत नाहीत. म्हणजे राज्यामध्ये 54% ओबीसी समाज म्हणायचं, त्यांना 500 कोटी सुद्धा नाही. आणि मराठा समाजाला भरभरून द्यायचं का? त्यांचे आमदार जास्त आहेत, खासदार जास्त आहेत, मंत्री जास्त आहेत. यांच्या दबावापोटी मुख्यमंत्री असतील किंवा डेप्टी CM दोन्ही बी असतील, हे निर्णय धडाधड घेतात, त्यांना मागल देतात. आणि ओबीसी मग तेच म्हणल्याप्रमाणे ज्या ओबीसी नेत्याने आमचे उपोषण सोडवले की ओबीसीना धक्का लागू देणार नाहीत, आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी कुणबी नोंदीमार्फत, अनेक बोगस कुणबी नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र काढले, पैसे देऊन काढले, अधिकाऱ्यांना दबाव टाकून काढले, आणि तेच लोक आज ओबीसींच्या राखीव जागेवर आज जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील. त्याचं ताजं उदाहरण आहे पिंपरी चिंचवडमध्ये 26 ओबीसींच्या, म्हणजे ओबीसींच्या काहीतरी माझ्या मते तिथं 38-39 जागा राखीव होत्या. त्यापैकी 26 ओबीसींच्या राखीव जागेवर मराठा समाजाचे नगरसेवक निवडून आले. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये बी काहीतरी 44-45 ओबीसींच्या राखीव जागेपैकी तिथं सुद्धा 26 नगरसेवक मराठ्यांचे कुणबी नोंदींच्या मार्फत, तिथं कुणबी प्रमाणपत्रामार्फत तिथं निवडून आले. म्हणजे ओबीसींची तिथं राजकीय हत्या झाली. आणि विशेषतः ओबीसींचे आपण जे आज बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहेत, परंतु बोलायला तयार नाहीत. कारण की चंद्रशेखर बावनकुळे सारख्या माणसाने त्या कुणबी नोंदीवाल्यांच्यासाठी निवडून द्यावं म्हणून तिथं सभा घेतल्या. खरं तर ह्या मंत्र्यांना लाजा वाटल्या पाहिजे. आपल्या समाजाचं जर अस्तित्व निस्तनाभूत होत असेल तर आपण तिथं सभेला कसं जायचं, ह्या गोष्टी आपण विचार केल्या पाहिजे ना.
तिथं ओबीसी मंत्री तिथं सभा घेतात आणि ओबीसीचं तिथं वाटोळ होतंय. आज नगरसेवक होत नाहीत, उद्या ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही. उदाहरणार्थ एखाद्या गाड्यामध्ये सुतार, सोनार, लोहार, कुंभार अशा ज्या नावी मायक्रो समाजातील जाती आहेत, त्या गावामध्ये 2-5 घरं नावी समाजाची आहेत, 2-5 घरं कुंभार समाजाची, 2-5 घरं सुतार, लोहार, ह्या प्रत्येकाचे 2-5 घरं आहे. पण त्या गावात 80% मराठा समाज आहे, 70% मराठा समाज आहे. पण त्या गावात ह्या लोकांना कधी प्रतिनिधित्व मिळायचं? एखादा त्यांचे बी स्वप्न असतील का नाही, आपल्याला ग्रामपंचायत सदस्य होता आलं पाहिजे, आपल्याला सरपंच झालो पाहिजे आपण. कालांतराने डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादानं कुठतरी ज्या मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंग असतील, ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर, ह्या सगळ्या ज्या लोकांनी आंदोलनं केले आणि महाराष्ट्रात 1993-94 पासून जे मंडल आयोग लागू झाला आणि त्यातून तुम्हाला राखीव जागा मिळवल्या, त्यामध्ये तुम्हाला ओबीसीला ग्रामपंचायत सदस्य राखीव जागा, सरपंचाची राखीव जागा. मग ज्या गावात 70-80% मराठा समाज आहे तिथं जर सरपंच पदाची राखीव जागा सुटली तर नाविलाजाने तुम्हाला तिथं एखादा नाव्याला, सुताराला, सोनाराला, कुंभाराला, डोंबाऱ्याला, जे ओबीसी मायक्रो असतील अशा लोकांना, माळ्याला, धनगराला, वंजाऱ्याला, बंजाऱ्याला जे कोणी असतील त्यांना सरपंच करावं लागत होतं. पण आज ह्या कुणबी प्रमाणपत्रामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये 58 ते 59 लाख बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालं आणि जरांगीच्या आता 2 सप्टेंबरचा जो GR काढला जरांगीच्या हैदराबाद गॅजेटनुसार, त्याच्यात सुद्धा 310 कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले. याचा आताच्या जरांगीच्या आंदोलनाचं पाहिजे तेवढं मुंबईच्या आंदोलनाचं यश नाही, 310 झाले. परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना विशेषतः त्यांनी जाणीवपूर्वक प्रशासनावर प्रेशर करून लाखो म्हणजे 58-59 लाख कुणबी प्रमाणपत्र, बोगस कुणबी प्रमाणपत्र नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप केले. त्याच्यातून ओबीसीचं पूर्ण वाटोळं झालंय आणि ओबीसीला शिक्षणात नोकरी तर ओबीसीचं ऑलरेडी आधीच वाटोळं झालेलं आहे. कारण की 19% 27% आरक्षणामध्ये राज्यामध्ये 400-450 ओबीसींच्या जाती. खरं तर ह्या गेल्या ओबीसींची गेल्या अनेक वर्षापासून जातनिहाय जनगणना प्रत्येक जण सांगतोय आम्ही करू. 2009-10 मध्ये मनमोहन सिंग होते, त्यावेळेस त्यांनी सुद्धा घोषणा केली होती. परंतु मनमोहन सिंगांनी कुठतरी ग्रामविकास खात्यामार्फत जनगणना करायला सुरुवात केली, थोडीफार झाली आणि त्यातून पुन्हा मग मोदी साहेब आले. मोदी साहेब तर ओबीसी म्हणून घेतात, परंतु मोदी साहेबांनी अद्याप जनगणना केली नाही. आता पुन्हा जनगणनेचा विषय डबल आला. आता त्यांनी गृहमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करू. परंतु आता जनगणना करू म्हणल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी ओबीसीचा कॉलमच ठेवला नाही. मग ओबीसीची जातनिहाय जनगणना कशी होईल? मग ओबीसीची जनगणनाच नाही झाली तर राज्यामध्ये, देशामध्ये ओबीसी आपण म्हणतो 52-54%, 1931च्या जनगणनेनुसार त्यावेळेस 52% ओबीसी समाज आज वाढलेलाच आहे त्याच्यामध्ये. परंतु प्रत्येक समाजाची आकडेवारी असली पाहिजे, त्यासाठी जनगणना झाली त्यांच्या हक्कांचं त्याला कुठतरी त्याचं बजेट तयार होईल. परंतु कुठतरी जनगणना करायची नाही. प्रत्येक सरकारला जनगणना केली की ह्या सगळ्याला प्रस्थापित लोकांना, मराठा समाजातील मंत्र्यांना सुद्धा माहिती की ओबीसींची जनगणना केली की ओबीसी हुशार होईल. ओबीसीला कळत माळी किती, धनगर किती, वंजारी किती, म्हणजे एक आकडा येऊन जाईल. आकडा आला की मग मराठ्यांना माहिती किंवा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज प्रस्थापित आहे. मग महाराष्ट्रामध्ये ओबीसींना अशा पल्लवीत होती की आपण ओबीसी जास्त आहेत, आपण एकत्र आलो तर आपला आमदार होईल, आपला खासदार होईल. हे तुम्ही स्वप्नच बघितले नाही पाहिजे. म्हणून तुमची जनगणना होत नाही आणि जनगणना होत नाही म्हणून येणाऱ्या सगळ्या तुमच्या बजेट असतील सगळ्यावर याचा परिणाम होतो. आणि आता तुमचं राजकीय भविष्य संपत आलंय. कारण की तुम्ही बघताय हे जे निवडून येणार आहेत हे आता येणाऱ्या काळात प्रस्थापित घरातले. पुण्यामधले महापौर ज्यांच्या संपत्त्या 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटी, 25 कोटी, म्हणजे नगरसेवकाच्या उमेदवारी करताना तुम्ही निवडणूक आयोगाला जर त्याची तुमची संपत्ती अधिकृत 7-8 कोटी सांगता म्हणजे तुम्ही 100 कोटीच्या पुढचे मालक आहात. आणि असे लोक जर तिथं ओबीसी जागेवर निवडून येतील, यानंतर तिथं भविष्यात ओबीसी कशाला निवडून येईल? ओपनला जागा जरी सुटली तरी तोच नगरसेवक, ओबीसीला सुटली तरी तोच नगरसेवक. आणि प्रत्येक नेत्याच्या घरामध्ये आता जालन्यामध्ये रावसाहेब दानवेचे भाऊ भास्कर दानवे यांच्या पत्नीचं भाऊ ओबीसी मधून उभा राहिला, त्यांनी सुद्धा कुणबी प्रमाणपत्र काढलं. मग उदाहरणार्थ येणाऱ्या काळात नगरपालिकेला, तुम्ही महानगरपालिकेला ओबीसीच्या प्रमाणपत्रावर उभा राहता. येणाऱ्या काळात तुम्ही महापौर जरी ओबीसीला सुटला तुम्ही मूळ ओबीसीला देणार आहेत का? नाही. मग तिथं सुद्धा त्यावेळेस प्रस्थापितच बघितलं जाईल. मग येणाऱ्या काळात हे सगळं आरक्षण ओबीसीचं संपणार. ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य, महानगर म्हणजे नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष
ह्या गोष्टी तुम्हाला विसरून जावे लागते ना. आपण होतो आणि आपण आता परंतु तुम्ही म्हणतायत की ओबीसीचा नगरसेवक होणार नाही किंवा हे होणार नाही, परंतु जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचं जर आपण निवडून आलेल्यांची यादी बघितली तर ओबीसीची टक्केवारी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मग कुठेतरी हे आंदोलनाचं यश म्हणायला हरकत नाही की तुम्ही म्हणताय तसं कुणबी प्रमाणपत्रामुळे झालंय, कारण ओबीसीचा आकडा वाढलेला आहे जिल्हा परिषदमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये. त्यामध्ये काय आहे, तुम्हाला आकडा ओबीसीचा दिसला, पण जे कुणबी मधून निवडून आले ते बी ओबीसी म्हणून आले ना आता. त्यामुळे ओबीसीचा आकडा त्याच्यामध्ये सपशेल दिसणार ना. आता परभणी जिल्ह्यामध्ये आता जिल्हा परिषद झाली, त्यामध्ये 11 पैकी 9 का काय, म्हणजे बहुतेक 11 पैकी 9 जिल्हा परिषद सदस्य मराठा समाजाचे ओबीसी जागेवर निवडून आले. मग तिथं शेवटी ज्या ओबीसींना कुठेतरी स्वप्न असतात की आपण जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे, माझ्या 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, गोरी गरीब मायक्रो ओबीसींचं आपण कुठेतरी प्रतिनिधित्व सभागृहात बोललं पाहिजे, त्यांचे हक्क आबादी ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ह्या लोकांचे स्वप्न भंगले ना. आज 9 लोक जरी म्हटलं तरी सोपी गोष्ट नाही. 9 जिल्हा परिषद सदस्य एका जिल्ह्यामध्ये जर कमी होत असतील तर हा ओबीसीसाठी मोठा धोका आहे. परंतु आम्हाला असं वाईट वाटतं की आमचे ओबीसीचे मंत्री का झोपलेत. ज्याप्रमाणे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मनोज जरांगे मागल ते त्याला देण्याचं काम करताय, आणि आमचे उपसमितीचे अध्यक्ष काय करायलेत आम्हाला हेच कळत नाही. आमचे बावनकुळे साहेब ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष केले त्यांनी आम्हाला. आम्ही मुख्यमंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यामध्ये छगनरावजी भुजबळ साहेब असतील होते, पंकजाताई होत्या, आणि हे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांनी कुठेतरी आंदोलन नागपूरमध्ये मोर्चा काढायचा होता. ते मोर्चा रद्द करण्यासाठी त्यांनी विनंती केली की आपण बसून तोडगा काढून. त्यावेळेस बैठक लावली होती. त्या बैठकीला आम्हाला निमंत्रित केलं होतं, आम्ही स्वतः तिथं होतो. तर त्यावेळेस त्याआधी 2 त्या बैठकीच्या अगोदर 2 दिवसापूर्वी लोकनेत्या पंकजाताईने सुद्धा मागणी केली होती की जे कुणबी प्रमाणपत्र गेल्या एकनाथ शिंदेच्या काळापासून जे वाटप झालेत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, याची श्वेतपत्रिका काढा ना. आणि या सगळ्या तिथं बावनकुळे असतील, हे सगळ्यांनी तिथं, बावनकुळे आमचे उपसमितीचे अध्यक्ष तिथं म्हटले आम्ही श्वेतपत्रिका काढू. आणि ज्यांनी बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र काढलंय त्याच्यावर कारवाई होणार, आणि ज्या अधिकाऱ्यांनी दिले त्यांच्यावर बी कारवाई होणार. पण काहीच नाही. आणि हे तसं सपशेल तिथं आम्ही कारवाया करू बोलता, आणि त्याच कुणबी उमेदवाराच्या बोगस ओबीसीच्या विरोधात हे प्रचारला जाता. म्हणजे कुठतरी आम्हाला वाटतं की आमचे नेते बी आता गुलाम झालेत आणि तिथं कुठतरी सत्तेच्या पुढे लोटांगण घेतायत. त्यांना समाजाशी काही घेणे देणे, समाजाचं वाटोळं जरी झालं तर त्यांना त्याच्याशी काय घेणं देणं नाही. ओबीसी संपला काय, ओबीसी मेला काय, त्यांना त्याच्याशी काय घेणं देणं नाही. परंतु ओबीसी समाजाने आता स्वतः जागं झालं पाहिजे. आपले प्रश्न आपणच मांडण्याची तयारी, धाडस, आणि जे आपल्यासाठी बोलतंय याला ताकद दिली पाहिजे. कारण की ओबीसीचं अस्तित्व संपत असताना ओबीसी समाजाने शांत राहिलं नाही पाहिजे. कारण की एखादे जर आता भाजप ओबीसी आमचा डीएनए म्हणून का आमचं पोट भरणार आहे का. तुम्ही भाषणात सांगता की ओबीसी आमचा डीएनए, आणि ओबीसींची हत्यावर हत्या, ओबीसीची मान कापणं सुरू आहे, आणि ओबीसींना नेस्तनाबूत करणं असताना ओबीसी आमचं डीएनए म्हणून आमचं पोट भरणार नाही ना. ओबीसींना सर्व सवलती मिळाल्या पाहिजे. ओबीसींना महाज्योतीला भरघोस निधी मिळाला पाहिजे. अरे ओबीसींच्या जर तुम्हाला सांगतो मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, त्या मराठा समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाला 25,000 कोटी रुपये निधी अंदाजे 25,000 कोटीपर्यंत त्याला निधी जातो, आणि ह्या महामंडळाला 5,000 कोटी सुद्धा तुटपुंजा निधी मिळत नाही. महामंडळच बंद आहेत. महात्मा ज्योतिराव फुले महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे म्हणजे वसंतराव नाईक महामंडळ असेल, गोपीनाथरावजी मुंडे असेल, असे महामंडळ ओबीसीसाठी अनेक आहेत. पण त्या महामंडळाला अजिबात निधी द्यायचा नाही. फक्त महामंडळाच्या नावाने घोषणा करायची, महाज्योती तुमच्यासाठी मानायचं. आज महाज्योतीचं म्हणजे जे महाज्योतीमधून फेलोशिप वगैरे सगळं बंद आहे. महाज्योतीच्या याच्यातून अभ्यास करून कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळेल यासाठी PhD धारक अनेक विद्यार्थी परेशान आहेत, आंदोलन करतात, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. परंतु मराठा समाजाच्या तरुणांनी आंदोलन केलं, त्यांना लगेच पाहिजे ते मिळतं. म्हणजे हे राज्य सरकार फक्त मराठा समाजासाठी काम करतं. ओबीसी याला जबाबदार ओबीसी नेते आहेत असं वाटत नाही का मग तुम्हाला? 100% ओबीसी नेते आहेत ना, ओबीसी मंत्री आहेत ना. त्या ओबीसी मंत्र्यांनी सभागृहात बोललं पाहिजे ना. आज अशी परिस्थिती की ओबीसींचं सगळं वाटोळं होत असताना एकही मंत्री बोलत नाही म्हणल्याच्या नंतर आज तुम्ही मराठा समाजाचा जरांगे बोलला की मराठ्याचे आमदार त्याला सपोर्ट करतात, मराठ्यांचे मंत्री त्याला सपोर्ट करतात. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील जरांगीच्या पुढे लोटांगण घेतात, आणि आम्ही आमच्या उपसमितीच्या अध्यक्षाकडे आम्हाला वेळ मिळत नाही.
वडीगोद्रीला तुम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचं यश म्हणूनच पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळालंय असं म्हटलं जाते. मग याकडे आता तुम्ही म्हणतायत की बोलल्या भेट होत नाही, हे कुठंतरी विरोधाभास वाटत नाही का तुम्हाला? हे बघा, आता आमचे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते, आज पॉवरफुल महसूल मंत्री येतं. आज बावनकुळेने आम्हाला शब्द दिला होता की आम्ही हे सगळ्या जे कुणबी नोंदी वाटप झाल्यात, ज्या खाडाखुडच्या आहेत, या चुकीच्या आहेत, यांच्यावर आम्ही श्वेतपत्रिका, त्याच्यात ते बोलत नाहीत. आणि त्यांची आम्ही वेळ घ्यायला गेलो तर ते आम्हाला वेळ देत नाहीत. कारण की त्यांना काय बोलावं आमच्या पुढं काय उत्तर देता येणार आहे. कारण की सगळे त्यांनी ओबीसीच्या विरोधात सभा घेतल्या, मूळ ओबीसीच्या विरोधात. मग बावनकुळे सारखा उपसमितीचा अध्यक्ष असून, ओबीसीचा माणूस तिथं असून आमच्या कामाचा काय? आज राज्यातले सगळे ओबीसीचे मंत्री जेवढे आहेत, ह्या लोकांनी बोललं पाहिजे ना. एक तर उपसमितीचा अध्यक्ष बदलला पाहिजे. आणि माझं मते उपसमितीच्या अध्यक्षाचं सुद्धा एकट्याचं कर्तव्य नाही. त्यामध्ये मी म्हणतोय उपसमितीचे अध्यक्ष असतील, त्यामध्ये भुजबळ साहेब असतील, त्यामध्ये पंकजाताई असतील, त्यामध्ये जयकुमार गोरे असतील, अतुल सावे असतील, दत्तामामा भरणे असतील, ह्या सगळ्या लोकांनी बोललं पाहिजे ना. ओबीसीचं वाटलं व्हायला, आमच्या ओबीसीवर अन्याय व्हायला लागला. राज्यात ओबीसी समाज अतिशय गरीब आहे. गेल्या अनेक वर्षापासून मागास असलेला ओबीसी समाज, ज्याला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी कुठेतरी घटनेच्या 340व्या कलमामध्ये तरतूद केली आणि तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंहांच्या उपकारामुळे ओबीसी राजकीय प्रवाहात येऊ लागला. आता तो प्रवाहच जर बंद केला तर येणाऱ्या काळात मराठ्यांच्या दारात मुजरा करावा लागेल ओबीसींना, तिथं गुलामी करावं लागेल. आणि जर ओबीसींना पहिल्यासारखे जर दिवस आले तर एक काळ ओबीसींना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आज घडीला ओबीसींच्या लोकांमध्ये सुद्धा अनेक आत्महत्या झालेल्या. ओबीसींचं आरक्षण गेल्याच्या नंतर राज्यामध्ये स्वतः हाताने म्हणजे चिठ्ठ्या लिहून नोट्स देऊन, म्हणजे नोट्स करून आत्महत्या केल्या की ओबीसींचं राजकीय, सामाजिक आणि ओबीसींचं नोकऱ्यातलं, राजकीय, शिक्षणातलं आरक्षण गेल्यामुळे आमच्या मनाला व्यथा झाल्यानं आम्ही आत्महत्या करत. अशा अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. तर त्या ओबीसींच्या आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबाकडे राज्य सरकारचं लक्ष नाही, राज्यातल्या ओबीसी मंत्र्यांचं लक्ष नाही. आणि मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना माझ्या मते 10-10 लाख रुपये दिले ना, आणि आणखी सुद्धा वाढवून द्या म्हटले तर ते देतील. परंतु आम्ही काय मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियाच्या विरोधात नाही. मी काय म्हणतो, 10 लाख दिले ना मराठा समाजाच्या आत्महत्या ज्या लोकांनी केल्यात आरक्षण मिळावं म्हणून, किंवा कशा जरी केलं तर त्याला 10 ऐवजी 25 द्या ना. परंतु मराठ्यांना वेगळा आणि ओबीसीनं वेगळा नाही काय? ओबीसींच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. मग तुम्ही राज्य चालवताना तुम्हाला सर्वसमावेशक विचार करावा लागेल ना. परंतु आज ह्या राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठेतरी माझ्या मते मराठा समाजाच्या दबावापोटी निर्णय घेत आहे. आणि सर्रास मराठा समाज म्हणल ते मराठा समाजाला देण्याचं काम होत आहे. आणि कुठंतरी फक्त ओबीसींना गोंजारण्यासाठी ओबीसी आमचा DNA म्हणायचं आणि ओबीसींचं वाटोळं करायचं. ही ओबीसीनं आता सुधारलं पाहिजे. आपल्यासाठी काम कोण करतंय आणि आपण कुणासाठी कुणाला मतदान करतोय, आपण कुणासाठी लढतोय, हे आता चालणार नाही. हिंदू खत्रे मे म्हटलं की ओबीसी सगळ्यात पुढं दंगलीमध्ये जायला. परंतु कुठं काही हिंदू खत्रे मे नाही ना मुस्लिम खत्रे मे नाही, कोणी खत्रे मे नाही, राजसत्ता खत्रे मे असते. त्यावेळेस असे कुठेतरी हिंदू खत्रे मे दंगलीचे याचे त्याचे प्रश्न निर्माण केले जातात. त्याच्यातून ओबीसी आणि मुस्लिमांचे भांडणं लावणं, ओबीसी मराठा. परंतु हे भांडणाकडे दुर्लक्ष करून सरकार आपल्याला काय देतं आणि काय नाही देतं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त आपल्याला गोड बोलून कसं फसवतो याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मराठा वाद, ओबीसी वंजारी वाद, म्हणजे जे चालू आहे मराठा वंजारी, मराठा माळी, हा जो वाद चालू आहे याला राजकीय जबाबदारी असं वाटत नाही का तुम्हाला? याच्यामध्ये राजकारणाचा सुद्धा आहे ना. आता या मनोज जरांगे जर खरंच जर सगळं हिस्ट्री काढली ना, तर मनोज जरांगे जेलमध्ये टाकला तर 10 वर्ष बाहेर येणार नाही. त्याला एवढा अभय का देता तुम्ही? ज्या राज्यामध्ये मराठा समाजाचं नेतृत्व करत असतात, अरे या मराठा समाजाचे अनेक म्हणजे अभ्यासू लोक आहेत ना, त्यांनी नेतृत्व केलं पाहिजे. ह्या 5वी नापास माणसाला कुठलीच अक्कल नाही ना. बोलण्याची भाषा काय आहे? प्रत्येकाला अरेरावीची, मुख्यमंत्री असेल मुख्यमंत्र्याच्या पत्नीविषयी बोलला, मुख्यमंत्र्याच्या मुलीविषयी बोलला, आईविषयी बोलला, अनेक महिला भगिनीविषयी बोलतो, ओबीसी नेत्याविषयी गरळ ओकतो. म्हणजे जे त्याला वाटल ते बोलतो. आणि त्याला एवढा अभय. त्याच्या जर फाईल्स काढल्या आणि त्याच्या सहकार्याने सांगितलं की मनोज जरांगे एकेकाळी बोगस दारू तयार करून विकण्याचं काम करत होता, मग त्याला अभय का देता तुम्ही? मनोज जरांगेने किती कुटुंबाच्या भावनेशी, किती कुटुंबाशी, जन्म मारणाशी यांनी खेळ केलाय.
त्यामधून बोगस दारूच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांच्या लेकरांनी दारू पिली असेल, त्याच्यात त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं असेल. याच्या जर चौकशा केल्या तर मनोज जरांगे जेलमध्ये सडून मरण आणि या राज्यामध्ये मराठा ओबीसी वाद आहे ना, हे शांत होईल. हे मनोज जरांगेला फक्त पैसा, प्रसिद्धी आणि ह्या प्रस्थापित मराठीच्या जीवावर त्याचं आंदोलन आहे. त्याला गरीब मराठीचं काय घेणं देणं नाही आणि गरीब मराठ्यासाठी तो काम करतच नाही. फक्त गरीब मराठी बिचारे भावनिक आहेत. त्याला म्हटलं की माझ्या गरीब मराठ्यांच्या न्याय मिळालं पाहिजे म्हणून ते आपलं भावनिकच्या भरात ते बोलत राहतं आणि मराठा समाज त्याला गर्दी करत राहतो. परंतु मला वाटतं आता की मराठा समाजाला बी कळायला लागले. मराठा समाजामधले सुद्धा अनेक अभ्यासू तरुण मीडियासमोर येऊन बोलायला लागले की चुकतंय. त्या बारस्कर महाराजांसारखे अभ्यासू लोक बोलायला लागले. त्यानंतर अमोल खुने तर त्यांचा जरांगेचा जुना सहकारी आहे. त्याचं वाटोळं झालं ना त्याच्या कुटुंबाचं. खुनेला बिचाऱ्याला म्हणजे चपला घालायला पैसे नाहीत, चपला घ्यायला, आणि हा कोटीच्या गाडीत फिरायला लागला. याचा थाट वेगळा. म्हणजे जुने सहकारी वापरून घ्यायचे, संपून टाकायचं, असं जरांगेची स्थिती आहे. ते मराठा समाजाने ओळखलं पाहिजे. आणि ओबीसींची तुम्ही खरं तर मराठा समाजाने ओबीसीतलं आरक्षण मागणं चुकीचं आहे. कारण की त्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये काही मिळणार नाही आणि ओबीसीचं वाटोळं होणारच आहे. ऑलरेडी ओबीसीचं वाटोळं झालं, ओबीसीला काही मिळत नाही. पुन्हा तुमचा जर जे अगोदर 54% समाज आणि त्याच्यात तुमचा 14-15% समाज याच्यामध्ये टाकला तर तुम्हाला ना आम्हाला अशी परिस्थिती निर्माण होईल. फक्त यामध्ये प्रस्थापित मराठ्यांना सरपंच व्हायचे, पंचायत समिती मेंबर व्हायचे, जिल्हा परिषद मेंबर व्हायचे, नगरसेवक व्हायचे, नगराध्यक्ष व्हायचे, महापौर व्हायचे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचे. यासाठी ओबीसींच्या राखीव जागा खाण्यासाठी हे केलेलं आंदोलन आहे आणि त्यातूनच हे सगळं चाललेला खाटाटोप आहे. आणि या लोकांनी सगळ्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढून त्या जागेवर ताबा करायला सुरुवात केली. आता नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद ज्या झाल्या त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी अनुभव घातले की मराठा प्रस्थापित त्याच्यामध्ये पुन्हा घुसले. तर हे गरिबासाठी नाही, याच्यामध्ये फक्त ओबीसीचं वाटोळं काय, ओबीसींची राजकीय हत्या. त्यामुळे ओबीसींचे जे काही नेते असतील, गावगाड्यातील ग्रामपंचायत सदस्य झालेले, सरपंच झालेले, माजी आजी, पंचायत समिती मेंबर, सभापती जे म्हणजे होते आहेत, ह्या लोकांनी आता कुठेतरी डोळे उघडणं गरजेचं आहे की आपण आता उचललं पाहिजे. खरं तर ओबीसी समाजामध्ये सामान्य ओबीसी रस्त्यावर उतरतो ओबीसीच्या आरक्षणासाठी, ओबीसीचं अस्तित्व टिकवण्यासाठी. परंतु हेच सरपंच असतील, पंचायत समिती मेंबर असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील, नगरसेवक असतील, हे प्रस्थापित नेत्यांच्या वळचणीला जाऊन बसतात. कारण की मला भाऊचा आदेश नाही, भाऊ म्हटले जाऊ नको, दादा म्हटले जाऊ नको, ह्या दबावापोटी त्या आंदोलनात येत नाहीत. परंतु ह्या लोकांनी आज जर असे तुम्ही वळचणीला राहिले, येणाऱ्या काळात तुम्हाला कुत्रं सुद्धा विचारणार नाही. तुम्हाला तुमच्या राखीव जागेवर मराठ्यांची तुमच्या डोळ्यासमोर प्रतिनिधी निवडून आलेले पाहायला मिळतील आणि तुम्हाला घरात बसावं लागेल. येणाऱ्या काळात तुम्हाला आरक्षण नाही राहिल्याच्या नंतर हेच मराठा नेते तुम्हाला विचारणार नाहीत, हेच प्रस्थापित नेते तुम्हाला विचारणार नाहीत. ज्याप्रमाणे त्यांच्याच गरीब मराठ्यांना मराठा समाजातील प्रस्थापित नेते विचारत नाहीत, त्यांचा विचार करत नाहीत, तर तुमच्या ओबीसी भटक्या विमुक्ताचा काय विचार करणार आहेत. अशी परिस्थिती येणाऱ्या काळात तुम्हाला हळूहळूच पाहायला मिळेल. परंतु त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल. त्यावेळी जर तुम्ही आंदोलन करायचं म्हटलं तरी फायदा नाही. सगळ्या जागा गेलेल्या असतील आणि त्यावेळेस मग सगळं संपलेलं असेल आणि संपल्यानंतर कुठल्याही गोष्टीला अर्थ नसतो. जरांगे पाटलांना विरोध करण्यासाठी म्हणजे जरांगे पाटील काय बोलले तर तिकडे नवनाथ वाघमारेंचा लगेच विषय येऊन जातो. काही झालं. आता कालचा 22 केसेसचा जो विषय होता, धनंजय मुंडेंवर त्यांनी आरोप केले होते. रंजना नागपूरकर हे जे ते बोललेत, म्हणजे फडणवीसांच्या जवळच्या असलेल्या रंजना नागपूरकरांबद्दल जर एखादी घटना बोलली तर तुम्ही डायरेक्ट धनंजय मुंडेंची बाजू घेता. कुठेतरी हा विरोधाभास तुम्हाला बघायला भेटत नाही का, की डायरेक्ट म्हणजे चुकीचं जरी असेल तरी तुम्ही बाजू घेऊ लागले? हे बघा, मी म्हणजे धनंजय मुंडेची बाजू घेतोय अशातला भाग नाही तो. रंजना नागपूरकरला मी विरोध करतो अशातला भाग नाही. रंजना नागपूरकरची काय जी केस असेल किंवा अदर कोणत्या 22 केस आहेत त्या राज्यामध्ये गृहविभाग नाही का? मग ते गृहमंत्र्यांकडनं जाता मनोज जरांगेकडे जात आहेत. नाही, ह्यो एवढा शिकलेला आहे का? कोणी याच्याकडं त्या रंजना नागपूरकर अनावधानाने आल्या असतील, परंतु ह्यो काय न्याय देऊ शकतो? ह्यो गृहमंत्री का? ह्यो का पोलीस अधीक्षक आहे का? पोलीस खात्यावर एखाद्या पदावर आहे का तो मोठ्या, किंवा गृहमंत्री का? अरे हे 5वी नापास, ह्या 5वी नापास काय नाही देणार? फक्त जाती तेढ निर्माण करण्यासाठी. ठीक आहे बाबा, त्याला लय कळकळ आहे ना, ठीक आहे ना, प्रत्येकाला न्याय देण्यासाठी आपण लढलं पाहिजे, जरांगेने लढावं. परंतु भाषा, माझ्याकडे 22 केशी मी तू धमकी द्यायला आला. अरे धमकी कशाला देतो? तू ते पुरावे दे ना गृहविभागाकडं. तुझ्याकडे पुरावे आहेत ना, ते पुरावे तुम्ही गृहविभागाकडे दिले पाहिजे आणि गृहविभागाकडे त्याचा पाठपुरावा करून, ठीक आहे धनंजय मुंडेच्या विरोधात तर धनंजय मुंडेच्या विरोधात. परंतु भाषा काय म्हटला तो तिथं? एकेरी भाषेत धनंजय मुंडेला खालच्या आरवाच्या भाषेत बोलणं आणि तुझ्याकडे बघून घेईन 22, माझ्याकडे 22 फायली आल्यात. अरे मग तू 22 फायली आल्या म्हणजे जरांगीची भाषा काय आहे? 22 फाईल प्रकरण माझ्याकडे आले म्हणजे पुन्हा 22 कोटी मागेन ते उद्या धनंजय मुंडेला द्या म्हणेन मला.
म्हणजे तुम्ही फक्त ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार आहे ना, बाकी नाही ना. तुम्हाला जर खरंच कळवळा असता त्या रंजना नागपूरकरचा, ही मीडियाला सांगायची काय गरज आहे हो? रंजना नागपूरकरच्या संदर्भात त्यांनी स्वतः पोलीस प्रशासनाकडे जाऊन तक्रार द्यावं राहो, त्यांनी तक्रार द्यावी. पोलीस प्रशासन आहे ना, राज्यामध्ये गृहमंत्री आहेत, पोलीस प्रशासन आहे, सरकार आहे, याला 5वी नापासाला कोणी अधिकार दिला? आणि फक्त ओबीसी नेत्यांचा द्वेष करण्यासाठी कुठतरी काहीतरी ठेवायचं. आणि विशेषतः यामध्ये नाही, काय जर याच्यात जर धनंजय मुंडे चुकीचे असेल तर तुम्ही त्यांची साथ देणार का? अजिबात नाही देणार. धनंजय मुंडे आम्ही चुकीले बघा, वाल्मिक कराड त्याच्यामध्ये दोषी ठरले, आम्ही वाल्मिक कराडचं कधीच पहिल्यापासून नाव नाही घेतलं. पण धनंजय मुंडेला यापूर्वी क्लीन चिट मिळालेली मागच्या प्रकरणात. पण आता रंजना नागपूरचं काय प्रकरण, याच्यानंतर क्लीन चिट मिळेल नाही मिळेल तो उद्याचा प्रश्न आहे. परंतु याच्या पूर्वीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेला क्लीन चिट दिलेली असताना त्याला दाण्यामधनं त्या जरांगेला पटतंय का? जरांगीची अवकात आहे का धनंजय मुंडेला बोलण्याची? याला 5वी नापासाला कुठलीच अक्कल नाही. 2-5 लोक गोळा झाले आणि खरं तर त्याच्या आसपासची जे लोक आहेत हे सगळे सुपारीबाज लोक आहेत. आणि सगळे वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, गुटखा माफिया, जमीन माफिया, बलात्कार करणारे, ह्या लोकांची दुकानं जाळणारे, घरं जाळणारे, गाड्या जाळणारे, ह्या लोकांना अभय देतो याच्याकडे गुंडाची टोळी. आणि ते लोक हे याच्या नावावर अमाप संपत्ती गोळा करतात. मग याच्यासाठी गाड्या घोड्या अशा तयारीला ठेवायच्या, लवाजमा ठेवायचा. याच्याकडं सगळं याची अवकात नव्हती. याच्या कुटुंबात 5,000चा मोबाईल घ्यायची अवकात नव्हती. याच्या लेकरा बाळाकडे आज आयफोन सारखे मोबाईल आहेत. म्हणजे हे कुठून आले? ह्या गोष्टीचा सुद्धा विचार करला. हे बघा, आमच्यासारख्या तरी आम्ही रोकटोक बोलतो, आम्ही जमीनदाराचे लेकर येतं, आम्ही रोकटोक सांगतो. अरे आमचे उत्पन्न वर्षाचे 25-25, 30-30, 35-35 लाख रुपये आमचे उत्पन्न, शेती उत्पन्न 50-50 लाखापर्यंत. आम्ही जमीनदाराचे लेकर येतं, आम्ही बोलू शकतो. याच्याजवळ काय उत्पन्न आहे? ह्यो एवढा म्हणजे घरन, गाड्यान, घोड्यान. म्हणजे हे सगळं ह्या गुंडगिरीच्या जीवावर संपत्ती गोळा करायची आणि त्या संपत्तीतून सगळं राज्यात दहशत निर्माण करायची. राज्य काही ठिकाणी मराठ्यांना भावनिक करायचं, ओबीसीमध्ये दहशत निर्माण करायची. ओबीसी नेत्यांना खालच्या पातळीत बोललं, ओबीसी नेत्यांना ट्रोल केलं म्हणजे ओबीसीमध्ये भीती निर्माण होती. परंतु हे बघा, आम्ही काही घाबरणाऱ्यातले नाही. जरांगे धनंजय मुंडेला दाण्या म्हणला तर आम्ही त्याला मन्या म्हणणार आणि येणाऱ्या काळात भिकारचोट मन्या म्हणणार. कारण की ज्याला जशास तसं उत्तर द्यावंच लागत असतं. कारण की आपण जितकं शांत बसतो तितकं आपल्याला घराच्या बाहेर निघून देणार नाहीत. आता ही सगळी करो या मरोची लढाई सुरू आहे. आता माझ्या घरापाशी येऊन गाडी जाळली, माझ्या घराच्या जवळ येऊन जरांगीच्या अतिशय जवळ असणाऱ्या विश्वंभरनी गाडी चालली होती, तो काय नाव आहे? पण त्यांना लगेच बेल का झाली? मग नाही ठीक आहे ना, बेल का झाली म्हणजे त्यांनी मान्य केलं ना. बेल होणं तो कोर्टाचा विषय, न्यायालयाचा विषय. पण त्यांनी जाळली हे मान्य केलं. पण हा 5वी नापास भिकारचोट जरांग्या त्यावेळेस काय म्हटला होता की आम्ही असे धंदे करत नाहीत, आम्ही अशी पाठीमागून वार करत नाही, आम्ही 96 कोळी मराठी. मग हे भिकारचोट कशाचं 96 कोळी? आणि रिअल मध्ये तुम्हाला सांगू तर 96 कोळी मराठी असे धंदे करत नाहीत. ते अमोल कोणे 96 कोळी मराठा आहे, संजय लाखे पाटील 96 कोळी मराठे आहेत. अक्षरशः संजय लाखे पाटलांनी निषेधाची पोस्ट लिहिली. हे योग्य नाही. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. आणि आज राज्यामध्ये अनेक आहेत ते जरांगेच्या विरोधात बोलणारे मराठा समाजातले 96 कोळी लोक. आणि बऱ्याच लोक 96 कोळ्यांना हे जरांगेचं आवडत नाही. आणि ते लोक फक्त हे जरांगीची गुंडटोळी त्यांना त्रास देईल म्हणून ते पुढे येऊन बोलत नाहीत. परंतु हळूहळू हे सगळे बोलतील. आता बरेचसे बोलायला लागलेत. आणि जरांगे ओरिजिनल म्हणजे भिकारचोट येतो. 96 कोळी तर अजिबात नाही. परंतु 96 कोळी आणि पाटील लावून घेण्यासाठी त्याची मरमर आहे. आणि त्याच्याजवळ असणारे बी कोण आहेत माहिती आहे का? जे मुळात पाटील नाही, जे 96 कोळी नाहीत, ते पाटलात घुसण्यासाठी जरांगीच्या आसपास मिळून मग त्या आंदोलनात पाटील ज्याला आजपर्यंत पाटील नाव लावित नव्हते ते आता पाटील नाव लावून घ्यायला लागले. आणि मग ते कुठतरी स्वतःला शुद्ध करण्याचा एक त्यांचा हेतू, बाकी काय नाही, शुद्ध करायचा आणि पैसा बी जरांगीच्या माध्यमातून पैसा कमवायचा. आणि येणाऱ्या काळात हे असंच करत राहणार. आणि ओबीसीला त्याला जातीवाद करून फक्त स्वतःचा स्वार्थ, मग ते मराठ्याचं वाटोळं झालं तरी चालतं, त्यांना ओबीसीचं वाटोळं झालं तरी चालतं, राज्याचं वाटोळं झालं तरी चालतं. आणि आज तो कुठतरी तिथं छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी गडावर याच्या आज ते जयंती दिन रायगडावर का कुठे तिथं गेलो, तिथं सुद्धा काहीतरी सरकारविषयी काहीतरी बोलला. मग आता सरकारच याला अभय देतंय का? जाती जातीत तेढ निर्माण करून आपली पोळी भाजण्यासाठी हे मंत्री लोकच याला अभय देत का? हे सुद्धा विचार. तुमच्यावरही आरोप केला जातोय की सरकारचं तुम्हाला पाकिट भेटतंय म्हणून तुम्ही मराठ्यांना किंवा जरांगे पाटलांना टार्गेट करताय. याकडे कसं बघता? एखादा पुरावा दिला पाहिजे आम्हाला सरकारचं. हे बघा, आम्ही जमीनदार आहेत, आमच्याकडे सगळ्या गोष्टीत पूर्वीपासून आम्ही गाड्या घोड्यात फिरणारे लोक आहेत. आज आमच्याकडे गाड्या नाहीत.
पूर्वीपासून गेल्या 10-20 वर्षापासून आम्ही गाड्या घोड्यात फिरणारे लोक आहेत. आम्ही जमीनदाराची लेकरं आहेत. आम्हाला कुणाच्या पाकिटाची गरज नाही. आणि आम्ही सरकारच्या विरुद्ध, सरकारचं पाकिट जर घेतलं असतं तर आता सरकारच्या विरोधात बोललो असतो का? मी भाजपच्या विरोधात बोललो असतो का? डीएनएम ओबीसी म्हणायचं, ओबीसीची मान कापून घ्यायची बोलू शकलो असतो का? एकनाथ शिंदेच्या विरोधात बोललो असतो का? अजितदादाच्या विरोधात बोलत होतो. पण आज हयात नसणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आपण बोलणं योग्य नाही. अजितदादाची घटना अतिशय दुर्दैवी, ती घटना घडायला नव्हती पाहिजे. परंतु दादा हयात असताना आम्ही जे विचाराची लढाई आम्ही विचाराने लढत होतो. आणि आम्ही असं इतक्या खालच्या पातळीचं, ह्या बिंडोकासारखं खालच्या पातळीचं कुठल्याही नेत्याला बोलत नाही. ज्याचं चुकलं त्याच्या पदरात टाकायचं आम्ही काम करतो. आणि जो माणूस ज्याचं चुकलं त्याच्या पदरात टाकतो तो माणूस कधी कुणी विकत घेऊ शकत नाही, विकत घेतलेला नसतो. आणि जो माणूस विकत घेतलेला असतो तो सत्य बोलू शकत नाही, परखड बोलू शकत नाही. आणि ज्याच्यात जो परखड बोलतो ते आता ओबीसी आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकरच बाजू घेताना दिसत आहेत. ओबीसी नेते कुठेतरी आंदोलन दिसत नाही. प्रकाश आंबेडकर स्वतः रस्त्यावर उतरत आहेत. याकडे कसं बघता? खरं तर हे ओबीसींना कळालं पाहिजे ना. राज्यामध्ये, देशामध्ये आज आपण भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष म्हटलं तर मग उद्धव ठाकरे सेना असेल, शिंदे सेना असेल, दोन्ही राष्ट्रवादी असतील, हे तुमची बाजू कोणी घ्यायला नाही. तुमचं अस्तित्व संपत असताना सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. आणि यांची चढावड शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, काँग्रेसची बी काही आमदार खासदार यांची चढावर जरांगीच्या पायापाशी लोटांगण घ्यायची. आणि ओबीसीचं वाटोळं झालं तर ओबीसीचा कोणी विचार करायला तयार नाही. राज्यामध्ये एकच मसीहा आहे, देशामध्ये एकच मसीहा आहे की तो ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर. ज्या माणसाने ओबीसीचं आरक्षण वाचावं म्हणून राज्यभर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली. ओबीसींच्या वेळोवेळी ते सांगतात मराठ्यांना आमचा विरोध नाही, परंतु मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे, ओबीसींचं ताट वेगळं असलं पाहिजे. त्यामध्ये वाद निर्माण होणार नाही. आणि मराठ्यांना राजकीय आरक्षणाची गरजच नाही बाळासाहेब ठणकावून सांगतात. कारण की मराठ्याकडे ऑलरेडी आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, मंत्री त्यांचे. राज्यातले 29-30 मुख्यमंत्र्यापैकी माझ्या मते 23-24 मुख्यमंत्री सुद्धा मराठ्यांचे झाले. साखर कारखाने मराठ्याचे, दूध डेऱ्या मराठ्याच्या आहेत, बँका मराठ्याच्या आहेत, मराठ्यांच्या शिक्षण संस्था मराठ्यांच्या आहेत, मोठमोठे कॉलेजेस मराठ्यांचे. सगळं राज्यातील 80% संपत्ती मराठ्यांकडे आहे. मग मराठ्यांना राजकीय आरक्षणाची गरज काय हे बाळासाहेब ठणकावून सांगतात. मी सुद्धा तेच सांगतोय. पण ओबीसी समाज बाळासाहेबांना सपोर्ट केलेला दिसत नाही. ओबीसींना आणखी सुद्धा डोळे उघडले पाहिजे. बाळासाहेब असतील किंवा आणखी कोणी आपल्या बाजूने बोलत असेल त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. मी म्हणत नाही बाळासाहेबांना सपोर्टच करा, परंतु जे बोलतं त्याच्या बाजूने आपण उभा राहिलं पाहिजे ना. परंतु तुम्हाला नुसतं हिंदू खत्रे मी म्हटलं की तुम्ही आधी इधर जाओ ना आधी उधर जाओ, बाकी काहीच नाही पाठीमागं. मग पुन्हा ओबीसी आमचा डीएनए म्हटलं की भरभरून भाजपला मतदान करायचं. मग भाजप तुमच्या नंतर मान कापली तरी बी संपला विषय. आज भाजपमधले मंत्री बोलायला तयार नाहीत. शिंदे गटाचे जे काय ओबीसी मंत्री असतील ते बोलायला तयार नाहीत. अजित पवार गटातले जे मंत्री ओबीसीचे असतील ते बोलायला तयार नाहीत. मग तुम्ही कुणाकडे बघायचं? आशेनं कुणाकडे बघायचं? तर आशेकडे आजच्या घडीला तर मला तर वाटतं फक्त बाळासाहेब आंबेडकरच तुमच्या बाजूने बोलताय. तुम्ही त्यांच्यासाठी लढाऊ बार केला पाहिजे. ठीक आहे, उद्या त्यांच्या पक्षाला तुम्ही मतदान करा नका करू, पण त्यांनी आंदोलन उभं केलं तर त्या आंदोलनाला लाखोच्या संख्येने आपण गर्दी केली पाहिजे. त्यांचा मेळावा असेल, मोर्चा असेल, त्या मोर्चात आपण ताकदीनं गेलं पाहिजे. ते सुद्धा करायला लोक लाजताय. आणि नंतर मतदान करायला तर काय ज्याचा त्याचा विषय. परंतु बाळासाहेबांना ताकद देऊन ओबीसी आरक्षण वाचवायचं असेल तर तुम्ही त्यांच्या आंदोलनात सहभागी झाला. निश्चितच वाघमारे साहेब, एक प्रश्न असा आहे की तुम्ही समता परिषदच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम केलंय, कार्य केलंय. एकेकाळी छगन भुजबळांचे तुम्ही अत्यंत जवळचे होतात, पण वाद काय झालाय की ज्यामुळे तुम्ही आता छगन भुजबळांचं म्हणजे कुठंतरी वाद झालाय असं कळलं? नेमकं काय घटना घडली? नाही, भुजबळ साहेबांचा माझा कधी वाद नाही. ते माझे राजकीय सामाजिक गुरु आहेत, माझे दैवत आहेत आणि ते दैवत राहतील. कारण की ज्यांच्या बोटाला धरून, ज्यांच्या संघटनेतून आपल्याला महाराष्ट्रभर आपलं नाव परिचित झालं, ह्या माणसाला आपण कधी विसरू शकत नाही. ते माझे नेते आहेत, नेते राहतील, माझं दैवत राहतील. परंतु काय मी असा माणूस आहे, मी भुजबळ साहेबांच्याच मुशीत वाढलेलो आहे. कारण की भुजबळ साहेब सुद्धा खरं बोलायला कधी घाबरत नव्हते पूर्वी. बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी मंडल आयोग नाही हा बंडल आयोग आहे म्हटले, त्यावेळेस भुजबळांनी शिवसेनेची फारकत घेतली. का? भुजबळांना वाटलं की ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंचा ज्यावेळेस विरोध होत होता, मग विरोध झाल्याच्या नंतर भुजबळांनी शिवसेनेला रामराम ठोकला. मग त्याप्रमाणे एखाद वेळेस भुजबळ साहेब आज आता राजसत्तेत, त्यांचं वय झाले, ते राजसत्तेत आहेत. भुजबळ साहेबांनी आज बोललं नाही बोललं पाहिजे, पण आमच्यासारख्याला मार्गदर्शन करून किंवा त्यांच्या खालचे जे मंत्री त्यांना मार्गदर्शन करून बोलायला लावलं पाहिजे. कारण की
ही आमची भूमिका आहे, कारण की ती आमचे दैवत येतं. आमच्या दैवताने बोललं तर आम्हाला ताकद मिळते, आम्हाला बळ येईल, आम्ही सुद्धा लढू. आज आम्ही एकाकी पडायला लागलो ना. भुजबळ साहेबासारखा माणूस नाही बोलला तर मग आम्ही बी एकाकी पडतो. भुजबळ साहेब नुसते लढा म्हणले की आम्ही घाबरत नाहीत ना, आम्ही मरूस तर लढायला तयार आहोत. त्याचप्रमाणे आणि भुजबळ साहेबांचे आमचे कुठलेही वाद नाही. पाठीमागं मी जे बोललो काही लोकांना वाटलं ते चुकीचं, पण मी काही चुकीचं बोललो नाही. ज्या बीडच्या मेळाव्यामध्ये भुजबळ साहेबांनी राज्याचे ओबीसीचे बलदंड नेते विजय वडेट्टीवार साहेब, या वडेट्टीवार साहेबाविषयी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांविषयी स्टेटमेंट करताना जरशी थोडी मागं पुढं झालं होतं. मग मी तेच सांगितले की बाबा भुजबळ साहेब आपसात लढून आपल्याला चालणार नाही. तुम्ही आमचे नेते आहात आणि तुम्ही जर ज्येष्ठ नेते जर एकमेकात भांडत बसले तर आम्ही कुणाकडे बघायचं, आम्ही कुणाच्या जीवावर लढायचं आणि हा लढा कसा यशस्वी करायचा. त्यासाठी मी भुजबळ साहेबांना ते बोललो आणि मी तो मान्य करतो. मी बोललो, मी ज्याचं चुकलं त्याचं मी बोलत असतो. भुजबळ साहेब चुकले म्हणजे काय, मी भुजबळ साहेबाला सुनावलं नाही, विनंती केली की साहेब आपण चुकलाय आणि तुम्ही हे तुमच्याकडून ही आम्हाला अपेक्षा नाही, कारण की आमचे आदर्श तुम्ही आहात आणि तुम्ही इथून पुढे बी आदर्श असले पाहिजे, कारण की तुम्ही आमचे गुरु आहात आणि तुम्ही आम्हाला सगळ्याला सांभाळून घेतलं पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सांभाळून घेता. त्यामुळे वडेट्टीवार असतील, ठीक आहे, वडेट्टीवार साहेब काही चुकले असतील जुन्या काळात, परंतु आज त्याच वडेट्टीवार साहेबांनी राज्यामध्ये सगळ्यात मोठा मोर्चा नागपूरमध्ये, आजपर्यंत कुणाचाही मोठा मोर्चा झाला नाही तेवढा नागपूरमध्ये ओबीसीचं आरक्षण वाचावं म्हणून मोर्चा काढला. मग आपण त्यांचं समर्थन केलंच पाहिजे ना. आम्ही काही पक्ष मानत नाही. आम्हाला वडेट्टीवार साहेब तितकेचे आहेत, भुजबळ साहेब त्या पक्षाचे ते पक्ष आम्हाला तितकाचे. आम्हाला भाजपचं काही घेणं देणं नाही. आम्हाला आमची बाजू कोण मांडतंय तो माणूस आमच्या महत्वाचा आहे. मग आज राज्यामध्ये खमक्या जर कोण बोलत असेल तर बाळासाहेब आंबेडकर, त्यानंतर बोललो कोण तर विजय वडेट्टीवार साहेब. भुजबळ साहेबांनी एक मेळावा घेतला, आम्ही भुजबळ साहेबांचं स्वागत करू, आभार व्यक्त करू आणि भुजबळ साहेबांचे आम्ही कायम ऋणी राहू. भुजबळ साहेबांनी गेल्या अनेक वर्ष भुजबळ साहेब लढा देत आले. लढा आतापर्यंत त्यांचा लढा सुरू राहिला, पण आज वय, तब्येत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार पाहून आपण त्यांचा विचार केला पाहिजे, त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या तब्येतीचा आपण विचार केला पाहिजे. परंतु आता कोणतरी नवीन लढतंय तर भुजबळ साहेबांनी त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. परंतु ते आपसात वाद झाला म्हणून मी बोलून गेलो. त्याच्यात मी त्यावेळेस बी म्हटलं किंवा भुजबळ साहेबांच्या काही मनाला वेदना झाल्यात मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण की माझा काय तसा हेतू नव्हता. फक्त भुजबळ साहेब आमचे दैवत आणि ज्येष्ठ माणसाकडून सल्ला मिळत असतो. सल्ला मिळण्याऐवजी जर दुभंगण्याचं काम होत असेल तर. आता मनोज जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन आंतरवालीत चालू होतं तेव्हा वडी काळ्यामध्ये तुम्ही स्वतः आंदोलन केलं होतं, परंतु त्या आंदोलनात तुमच्यापेक्षा जास्त चर्चा हाके साहेबांची झाली. कुठंतरी तिथं वाद झाला होता की काय, नेमकं त्यांची चर्चा काय आढळली आपल्याला? म्हणजे तुमची म्हणजे आंदोलन तुम्ही स्वतः उभं केलं होतं वडी काळ्यामध्ये, सर्वच होते म्हणजे सर्वच ओबीसी नेते होते, परंतु सर्वात जास्त चर्चा हाके साहेबांची का झाली? याच्यामध्ये काय, आंदोलन उभं करत असताना तर मी गेल्या अनेक वर्षापासून, मी 23-24 वर्षापासून समता परिषदेच्या कार्यकर्त्यापासून तर समता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदापर्यंत गेलो होतो. आणि समता परिषदेचा जिल्हाध्यक्ष असताना मी जालन्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून नाही, महाराष्ट्रातले समता सैनिक मला महाराष्ट्राचा जिल्हाध्यक्ष म्हणत होते. म्हणजे मी महाराष्ट्रात प्रत्येक गावखेड्यापर्यंत भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि मी सातत्यानं भुजबळ साहेबांचा मेळावा, भुजबळ साहेबाचा कार्यक्रम जिथं असेल तिथं मी असायचो. आणि आदरणीय समीर भाऊ भुजबळांचं मला नेहमी पाठबळ असायचं. तर त्यावेळी मी समीर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, समीर भाऊंनी जिथं जायचं सांगितलं, साहेबांनी जिथं जायचं सांगितलं, मी तिथं जायचो. ते कार्य करण्यासाठी मी धडाडीनं ताकदीनं काम करायचो. एक काळ असा होता की भुजबळ साहेब आता 2019ला विधानसभेला येवल्यामधून उभा होते आणि येवल्यामध्ये भुजबळ साहेब उभा असताना त्यांच्या विरोधात ते संभाजी पवार म्हणून शिवसेनेकडून उभा होते. मग परिस्थिती अशी होती की संभाजी पवार यांचं गाव सावरगाव आणि गोपाळवाडी, ह्या 2 गाव संभाजी पवारचे होते. त्या ग्रुप ग्रामपंचायत असेल तर ते बूथच लागत नव्हतं म्हणजे भुजबळ साहेबांकडून. यापूर्वी लागलं, भुजबळ साहेबांच्या पार्टीचं बूथ लागून देत नव्हते ते लोक, कारण की ते संभाजी पवारांची ती दहशत असेल. मग आम्ही तिथं मला मुद्दाम जाणीवपूर्वक आमच्या समता परिषदेमधले काही हितचिंतक असे होते की मी भुजबळ साहेबांनी सांगितलं की मी काम करून दाखवायचो. मग भुजबळ साहेबांचा मी लाडका झालो आणि आदरणीय समीर भाऊ तुम्हाला खूप जीव लावायचे, कारण की मी रिझल्ट द्यायचो आणि मी कुठलं निस्वार्थ, मी कधी भुजबळ साहेबांसाठी काम करत असताना मी गाडी डिझेल सुद्धा नाही घेतलं. मी समीर भाऊंच्या लोकसभेच्या टायमाला मी 30-35 दिवस तिकडे होतो, तर मी गाडी डिझेल सुद्धा नाही घेतलं. त्या विधानसभेला होतो मी कधी डिझेल नाही घेतलं. मग मला याचं कौतुकाची थाप साहेबांची मिळत असताना मग संघटनेत असेल, पक्षात असेल, काही हितचिंतक असतात, नाही विरोधक बी असतात हितचिंतकाबरोबर. मग ते माझे स्पर्धक, सत्तेतले माझ्यापेक्षा मोठं पद असणाऱ्या लोकांना वाटायचं नवनाथ वाघमारे कालचा येऊन इथं त्याची चलती व्हायला, मग ते आतून क्रॉस करायचे. मग मला जाणीवपूर्वक एका हितचिंतकाने, तो नाशिकचाच हितचिंतक आहे, मग ते भुजबळ साहेबांच्या अतिशय जवळचा, त्यांनी मला जाणीवपूर्वक, भुजबळ साहेबांचं सगळं साम्राज्य सांभाळणारा माणूस, त्यांनी मला जाणीवपूर्वक ते सावरगाव आणि गोपाळवाडी गणात मुद्दाम तिथं जा म्हणे.
आता तिथं गेल्याच्या नंतर मग माझ्याकडे जबाबदारी दिली, मी लावली फिटिंग तिथं. तिथं ज्या गावात बूथ लागत नव्हतं भुजबळ साहेबांना, तिथं बूथ लावून घेतलं. आणि जिथं कधी भुजबळ साहेबाला बूथ नाही लागल्यावर मतदानच त्या गावात होत नव्हतं, त्या गावात माझ्या मते 247 का 250 प्लस मतदान त्या गावात झालं. आणि भुजबळ साहेबांनी माझी पाठ थोपटली, मराठवाड्याचा वाघ आहे म्हणे आणि याच्यासारखं सगळ्यांनी लढलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे काम केलं. परंतु काय होतं, काम करणाऱ्याला अडचणी येतात आणि संघटनेतले असतील, पक्षातले लोक विरोध करतात. मग यातूनच भुजबळ साहेबांना काही उलट सुलट ह्या लोकांनी सांगितलं. आणि कालांतराने मग मला वाटलं की आता भुजबळ साहेब माझं दैवतच आहे, दैवत राहते, मी त्यांच्यापाशी असलो काय आणि नसलो काय, मी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात, भुजबळ साहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला माणूस आहे. ते जसं काम करत होते तसंच आपण काम करत राहू आणि त्यांचं जे ध्येय ते आपण साध्य करण्यासाठी काम करत राहू. परंतु आता समता परिषदेमध्ये आपण थांबणं योग्य नाही, कारण की खूप त्रास होऊ लागला आणि शेवटी बाहेरच्या त्रासापेक्षा घरात त्रास झालेल्या माणसाला अतिशय वेदना देणारा असून त्यामुळे मी स्वयंस्फूर्तीनं इच्छेनं राजीनामा दिला. आणि राजीनामा दिल्याच्या नंतर मला आदरणीय समीर भाऊनी झापलं सुद्धा, तू राजीनामा का दिला आणि तुला कोण म्हटलं होतं. तर मी भाऊला काही नाही म्हटलं, मी नाराज नाही, काही नाही, मी तुमचाच आहे आणि येणाऱ्या काळात मी तुमचंच राहील. परंतु मी राजीनामा नको म्हटलं, मला आता मला काही पद झेपत नाही, पण मी काम करत राहील, समता सैनिक म्हणून मी काम करत राहील. अशा प्रकारे काम करत असताना मग नंतर माझं महाराष्ट्रात नाव असल्यामुळं हे आंदोलनाला नक्की ताकद मिळाली ना, वडीगोद्रीच्या आंदोलनाला. आणि त्यातून मग आता तुम्ही म्हटले किंवा लक्ष्मण हाकेंची जास्त चर्चा झाली. 100% लक्ष्मण हाकेची चर्चा होणार, कारण की मी काम करणारा माणूस आहे. मला प्रसिद्धीपेक्षा कामात मी महत्व देतो. आणि त्यामध्ये लक्ष्मण हाके सरांचं सुद्धा काम आहे, ते बी गेल्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये काम करतायत. त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून काम केलं होतं. परंतु त्यांचं काम पश्चिम महाराष्ट्रात होतं, ते आपल्याकडे पाहुणे होते, आपण मराठवाड्यातले. आणि विशेषतः समता परिषदेचं जालना जिल्ह्यात खूप मोठं काम होतं, मी जिल्हा अध्यक्ष असताना. त्यामुळं ती आंदोलनाला खूप बळ मिळालं. आणि योगायोगाने पुन्हा पंकजाताईंनी यांनी सगळ्यांनी साथ दिल्यामुळे ते आंदोलन खूप मोठं झालं. राहायला विषय त्यांना प्रसिद्धी मिळण्याचा. तर प्राध्यापक लक्ष्मण हाके हे मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. आणि त्यावेळी, त्यापूर्वी माझ्या मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस नव्हती, एकच शिवसेना होती. तर त्यावेळेस ते काहीतरी प्रवक्ते बी शिवसेनेचे होते. त्यामुळं मीडियाला त्यांना नेहमी वारंवार मीडियाला जात होते ते डिबेटला वगैरे. तर त्यांचा मीडियाशी संपर्क होता, माझा काही इलेक्ट्रॉनिक मीडियाशी संपर्क नव्हता, माझा प्रिंट मीडियाशी आणि थेट जनतेशी संपर्क आहे. त्यामुळं हाके सरांना त्याच्यामध्ये मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली. काय हरकत नाही, हाके सर माझे सहकारी, माझे मित्र येतं आणि आमचा दोघांचं ध्येय एकच आहे. कारण की हाके सरांना प्रसिद्धी मिळाली काय आणि मला मिळाली काय, आम्हाला परंतु आता मीडियामध्ये आक्रमक आवाज म्हणून तुमच्याकडेच बघितले जाते. लक्ष्मण हाके सर कुठेतरी मीडियामधून अलिप्त झाले का असं वाटते? म्हणून नाही, अलिप्त म्हणता येणार नाहीत. ते त्यांच्या काही कामात असतील, ते सुद्धा भूमिका वेळोवेळी ज्या वेळी काही प्रश्न येतील त्यावेळेस ते सुद्धा येतात, मीडियासमोर प्रश्न मांडतात आणि ओबीसीची भूमिकाही मांडतात आणि मांडत राहतील. कारण की त्यांचं आणि माझं ध्येय एकच आहे, आम्ही दोघं एकच आहोत. आम्ही लढत राहू आणि लढा आमचा मोठा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. निश्चितच आता ओबीसीकडे, म्हणजे ओबीसी चेहरा म्हणून तुम्ही वडट्टीवार साहेबांकडे बघतायत, प्रकाश आंबेडकरांकडे बघतायत. येणाऱ्या काळात तुम्ही कोणता पक्ष जॉईन करणार आहेत का, म्हणजे राजकारणात येण्याची काही? हे बघा, प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील, मी असतील, आजच्या घडलं तरी आम्हाला पक्ष जॉईन करणं योग्य नाही. आणि आम्ही आमच्या डोक्यात तसं काही नाही. आता हाके सरांच्या डोक्यातलं मला माहित नाही, परंतु माझ्या डोक्यात सध्या तरी म्हणजे अनेक वर्ष तरी पक्ष जॉईन आम्ही करू शकत नाहीत. कारण की प्रत्येक पक्षाकडूनच ओबीसीवर अन्याय व्हायला लागलाय. आणि हे बघा, मी सगळ्या पक्षांच्या मंचावर जातो, ओबीसींच्या बाजून, ओबीसींसाठी जर एखाद्याने सभा घेतली, ओबीसींसाठी मोर्चा काढला, तर ते काँग्रेसनी घेऊ का राष्ट्रवादीने घेऊ का भाजपने घेऊ किंवा वंचित बहुजन आघाडीने घेऊ, त्या मंचावर मी जातो. विशेषतः वंचित बहुजन आघाडीनं राज्यभर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली. तर त्या यात्रेचं मी बाळासाहेबांचं जालन्यामध्ये स्वागत केलं आणि त्या समारोपाला या छत्रपती संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये ती सभा झाली. त्या सभेच्या समारोप सभेला सुद्धा मी होतो, तिथून ती संबोधित केलं. आणि त्यानंतर आता बाळासाहेबांनी संविधान दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे साहेबांची खूप मोठी सभा होती वंचित बहुजन आघाडीची. त्यामध्ये मी आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके आम्ही दोघं सुद्धा होतो. दोघं सुद्धा आम्हाला बोलवलं, परंतु तिथून सुद्धा आम्ही ओबीसींचीच भूमिका मांडली आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही ओबीसींचीच भूमिका मांडू. राहायला विशेष विजय वडेट्टीवार साहेबांचा. विजयजी वडेट्टीवार साहेब हे आक्रमक नेतृत्व आहे. काँग्रेसमध्ये जरी असले तर काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक प्रस्थापित नेते आहेत आणि प्रस्थापित नेत्यांची सुद्धा त्यांना अडचण असताना ती ओबीसींची भूमिका ठामपणे मांडताय. ते कुणालाही दबत नाहीत. त्यांना ओबीसींचा मोर्चा, ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी मोर्चा काढला म्हणून त्यांना दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच ईडीची नोटीस पाठवली. पण त्यावेळेस सुद्धा त्यांनी ठणकावून सांगितलं, हा विजय वडेट्टीवार गाव खेड्यातल्या नक्षली भागात फिरलेला आहे,
वडेट्टीवार कुणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्ही अशा नोटीस नाही मला जेलमध्ये पाठवलं तरी मी ओबीसीची बाजू बोलत राहील आणि येणाऱ्या काळात ती आम्हाला विश्वासी वडेट्टीवार साहेब ओबीसीची बाजू बोलत राहील. अतुल सावे साहेबांनी सुद्धा महायुतीला चांगलं भरघोस असं निधी दिलेला आहे. अतुल साहेबांकडनं काय अपेक्षा असेल? नाही, अतुल सावे साहेबांकडनं थोडं आम्ही नाराज आहोत. सावे साहेबांकडून पाहिजे तसं ओबीसींना, ओबीसी नेत्यांना, ओबीसी कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही. गोरे साहेबांवर सुद्धा आम्ही नाराज आहोत. कारण की तुम्ही ज्या जातीमध्ये जन्म घेतलाय, ज्या प्रवर्गामध्ये जन्म घेतलाय, प्रवर्गाचं आपण कुठंतरी भूमिका मांडली पाहिजे किंवा आपल्याला मांडता नाही आली तर जे भूमिका मांडते त्यांना थोडं सपोर्ट करण्याचं काम ह्या लोकांचं असतं. किंवा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचे, आमच्या महाज्योतीचे विषय त्यांच्याकडे म्हटलं तर आमच्या मिटिंग्स लवकर होत नाहीत. आमचे महाज्योतीचे काही जे फेलोशिपचे विद्यार्थी असतात हे लोक आमच्याकडे येतात, आशेने येतात की आम्ही आंदोलक येतात, आम्ही काहीतरी करतो. पण आम्ही बोलणार कोणाला? सावे साहेबांना बोलणार, बावनकुळे साहेबांना बोलणार, गोरे साहेबांना बोलणार, पंकजाताईंना बोलणार. तर आम्हाला पाहिजे तसं तिथं व्हॅल्यू मिळत नाही. ज्याप्रमाणे हे 5वी नापास जरांगे, कुठलीच अक्कल नाही त्याला. तो जर मराठा मंत्र्याकडे गेला तर मराठा मंत्री त्याच्यापुढे लोटांगण घेतात आणि आमच्या मंत्र्याकडे गेलं की आम्हाला अर्धा तास तिथं वेटिंगवर बसावं लागतं. म्हणजे आमच्या मंत्र्यांनी, म्हणजे मंत्री कुठंतरी कोणाला तरी घाबरताय का, अशी परिस्थिती निर्माण झाली की आम्ही त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांना भीती वाटते. तुम्हालाही वेळ देत नाही म्हणजे आता त्यांना भीती वाटते आम्ही तिथे गेल्याच्या नंतर. अशी परिस्थिती आहे की आमच्या मंत्र्याकडे आम्ही गेलो की त्यांना वाटतं कोणी बघल, मराठा लोक बघतील, मराठा आमदार बघतील. ह्या भीतीपोटी अरे बाबा पण तुम्ही त्या जातीमध्ये जन्म घेतला नाही, तुम्ही मोकळ्या मनाने सांगून टाका की आम्ही ह्या जातीत जन्म घेतलेला नाही, आम्ही बी मराठा आहे म्हणून सांगून टाकावं. आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करणार नाही. परंतु तुम्ही गरज पडली तुम्ही ओबीसी म्हणून घेता, मी माळी म्हणून घेता, मी धनगर म्हणून घेता, मी वंजारी म्हणून घेता, मी बंजारा म्हणून घेता, असं म्हटलं म्हणून घेता आणि त्या लोकांचे समाजाचे तुम्ही मतदान घेता. तुम्हाला मराठा समाज येणाऱ्या काळात मतदान केलं, त्यांनी केलं बी नाही, करणार बी नाही. आता इथून पुढं ह्या सगळ्या नेत्यांना मी ठणकावून सांगतो, सावे साहेब असतील, गोरे साहेब असतील, पंकजाताई असतील, भुजबळ साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील, ह्या सगळ्या नेत्यांना सांगतो की तुम्हाला दत्ता मामा भरणे असतील किंवा इकडे संजय राठोड असतील, ह्या लोकांना इथून पुढं मराठा समाज तुम्ही ओबीसीत म्हणून मराठा समाजाने ठरवलंय की ओबीसीच्या कुठल्याही लोकांना आता मतदान करायचं नाही, ते तुम्हाला मतदान करणार नाहीत आणि तुम्हाला तुमची जागा दाखवतील. त्यामुळे तुम्ही ओबीसी म्हणून पुढे या, ओबीसी म्हणूनच तुम्ही लढा आणि ओबीसी आहे तुम्ही ठामपणे सांगा आणि लाजू नका आणि ओबीसीसाठी लढा. आम्ही म्हणत नाहीत मराठ्यांना विरोध करा, परंतु मराठ्यांना जसा न्याय देण्याचं काम करते तसं ओबीसीनं सुद्धा न्याय देण्यासाठी तुम्ही सहकार्य आणि भावना ठेवा. तुम्हाला नक्कीच ओबीसी समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता ओबीसी समाजाला आणि मनोज जरांगे पाटलांना काय संदेश असेल? हे बघा, ओबीसी समाजाला माझं कळकळीची विनंती की आपण कुणावरही चिखलफेक करणं आपण करत नाहीत. परंतु जर आपल्यावर कोणी चिखलफेक करत असेल, आता राज्यामध्ये वेळोवेळी ओबीसी नेत्यांना टार्गेट होत असताना मनोज जरांगे मराठा आंदोलक जर ओबीसी नेत्यांना ठीक आहे, ओबीसी नेत्यांची चूक असेल तर त्याच्यावर कारवाई करायचं असेल तर गृहविभाग असतो, गृहविभाग काय करायचं करेल. तो अधिकार मनोज जरांगेला कोणी दिलेला नाही आणि त्यावेळी जर मनोज जरांगे तो अधिकारावानीनं आपला काही जर खालच्या पातळीत बोलत असेल तर ओबीसी समाजानं, ज्याप्रमाणे मराठा समाजाचे ट्रोलर्स मला असेल, प्राध्यापक लक्ष्मण हाकेल असतील, वडेट्टीवार साहेबाला असतील, भुजबळ साहेबाला असतील, पंकजाताईला असतील, धनंजय मुंडेला असतील, ह्या सगळ्यांना ट्रोल करतात, त्याप्रमाणे ओबीसी समाजाने सुद्धा आता जागं झालं पाहिजे आणि आपल्या पोराने सुद्धा जशाच तसं उत्तर देण्याची आता इथून पुढे सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देण्याची गरज आहे. तरच हा 5वी नापास बिनडोक जरांगे शांत होईल आणि खरं तर येणाऱ्या काळात ते धनंजय मुंडेला धन्या म्हटले तर आपण सुद्धा भिकारचोट मान्याच म्हणायचं ओबीसीनी, तेव्हा याचा आवाज कमी होईल. आपण विनाकारण म्हणायचं नाही. तो जर धनंजय म्हटला तर आपण मनोज दादा म्हणू, तो जर भुजबळ साहेब म्हणला तर मनोज दादा जरांगे पाटील म्हणू. परंतु तो जर आपल्या नेत्याला जर खालचं बोलत आपण त्याच्या खालचं बोलायचे शिका, तरच येणाऱ्या काळात आपल्याला हे महाराष्ट्रात राहून देतील. नाहीतर आपल्याला येणारा काळ महाराष्ट्रात राहण्यासाठी अवघड आहे. त्यामुळे जशाच तसं लढायचं शिका. 2 हात करायची तयारी सुद्धा आपण तयारी ठेवायची आणि करो या मरोची लढाई आता येणाऱ्या काळात आपल्याला लढावी लागेल. आणि जे मराठे चांगले आहेत, जे मराठे आपल्याला सन्मान देतात त्यांचा आपण सन्मान करा. आणि खरं तर 96 कोळी मराठे आपला द्वेष करत नाहीत. या जरांगेच्या नादी लागलेल्या भिकार चोटांना आपण जशा तसं उत्तर देण्याचं काम करावं. निश्चितच आपल्यासोबत वाघमारे साहेब होते. खरं तर त्यांनी खूप आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडली. ओबीसी नेत्यांनी सुद्धा ओबीसी आरक्षणाकडे लक्ष द्यावं आणि ओबीसीचं जे काही म्हणणं आहे किंवा महायुतीचा जो निधी आहे त्यावरही काम करावं असंही त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. धन्यवाद सर.